नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडा प्रकरणी जेलमध्ये असलेले वाल्मिकांना कराड यांच्या प्रकरणाची म्हणजे जी केस सुरू आहे, या केसची लवकरच निर्णय त्याचा येणार आहे आणि हा निर्णय बहुतांश हे जे सगळे आरोपी आहेत यांना फाशीची शिक्षा होईल असं काहीच चित्र दिसतंय। मरेपर्यंत फाशी होईल किंवा फाशीची शिक्षा होईल असं सध्याचं चित्र आहे। या केसला सरकारतर्फे भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि महाराष्ट्राचे वकील उज्ज्वल निकम ही केस पाहत आहेत। आता या केसमध्ये अनेक त्रुटी बरंच काय काय होतं। हे प्रकरण आपण पाहिलं कसं की 9 डिसेंबर रोजी हे प्रकरण घडलं, संतोष देशमुखांचं अपहरण झालं। हे जे सगळं प्रकरण आहे, तर ह्या सगळ्या प्रकरणाचा व्हिडिओ आज आपण पाहणार आहे की हे प्रकरण कसं झालं, काय झालं, याच्यामध्ये आरोपी किती होते, वाल्मिकांना कराडचं नाव आलं। वाल्मिकांना कराडचं नाव आल्यानंतर मात्र साहजिकच पुढं प्रकरणामध्ये गदारोळ झाला, धनंजय मुंडेंचं नाव आलं। तर या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेणार आहे आणि आता याचा निकाल आहे पटलावरती कोर्टामध्ये। तर यामध्ये खरंच वाल्मिकांना कराड यांना फाशीची शिक्षा होऊ शकते का हे सुद्धा आपण बघणार आहोत। तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया। 9 डिसेंबर रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण झालं आणि या अपहरणामधून त्यांची हत्या झाली आणि ही हत्या अतिशय निर्घुणपणे करण्यात आली। जर त्यांना एखादी गोळी मारली असती किंवा किरकोळ काही दुखापत झाली असती, म्हणजे गोळी मारून ठार मारला असतो, तर हे प्रकरण जास्त चव्हाट्यावरती आलं नसतं। परंतु यामध्ये असं झालं की जी हत्या होती ही अतिशय क्रूर पद्धतीनं, अक्षरशः तोंडामध्ये लघवी करण्यापर्यंत, म्हणजे क्रूरता जी आहे या प्रकरणामध्ये भयानक अशी क्रूरता आलेली आहे। 6 डिसेंबर रोजी या ठिकाणी जी आवादा एनर्जी कंपनीची होती, या कंपनीच्या आवारामध्ये संतोष देशमुख आणि वाल्मिक कराड यांच्या गँग मधले जी काही लोक होते, म्हणजे विष्णू चाटे असेल किंवा अजून कोणी असतील, सुदर्शन गोले, विष्णू चाटे, या लोकांचा वाद झाला। त्या जी कंपनी होती त्या कंपनीच्या विरोधात खंडणी मागण्यावरून वाद झाला। 2 कोटीच्या खंडणीसाठी वाद झाला आणि त्यामध्ये संतोष देशमुख हे त्या गावचे सरपंच असल्यामुळं त्यांच्याशी संपर्क आला आणि या 2 कोटीच्या खंडणी प्रकरणी जो काही तिथं वादेवाद झाला, पोलीस स्टेशनला तक्रारी झाल्या, याचा राग मनात धरून 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचं, सुदर्शन घोले आणि त्यांची जी गँग आहे ही सगळी वाल्मिकांना कराडची, विष्णू चाटे, सुदर्शन घोले असेल किंवा ही सगळी मंडळी, ह्या 5-6 लोकांनी त्या संतोष देशमुखांचं अपहरण केलं आणि त्यांची निर्घुण हत्या केली। आता हे प्रकरण जेव्हा मीडिया समोर आलं आणि बीडचे जे सगळेच्या सगळे आमदार आहेत, 6 पैकी 5 आमदार हे या प्रकरणावरती तुटून पडले, रोज नवनवीन खुलासे करायला लागले आणि मीडियाने हे प्रकरण जेव्हा लावून धरलं, त्याचे फोटो सगळे समोर आले, तेव्हा मात्र ह्या प्रकरणाला वाचा फुटली। नाहीतर हे प्रकरण तोपर्यंत सगळं दबलेलं होतं। जेव्हा हे प्रकरण मीडियाने उचलून धरलं आणि ती हत्या जी झाली, ही कशा पद्धतीनं हत्या झाली याचं सगळं मीडियानं कव्हरेज केलं आणि त्यात सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलं। अगदी विधानसभेत सुद्धा ह्याचे पडसाद उमटले। विधानसभेत सुद्धा या प्रकरणाचे सगळे फोटो व्हायरल झाले आणि महाराष्ट्रभर, देशभर जेव्हा हे फोटो सगळे व्हायरल झाले हत्याकांडाचे, म्हणजे आरोपींनी संतोष देशमुखांना मारलं आणि त्यांचे विविध फोटो तयार केले आणि ते सोशल मीडियावरती टाकले, तेव्हा लोकांना कळलं की किती क्रूर पद्धतीने ही हत्या झाली आणि याचं गांभीर्य ओळखून या प्रकरणामध्ये SIT नेमण्यात आली आणि SIT नेमल्यावरती मात्र हे सगळे आरोपी या प्रकरणामध्ये अटक केली। एक आरोपी फरार आहे, तो अद्याप सापडलेला नाही, कृष्णा आदळे नावाचा। परंतु यामधले
सगळे आरोपी पकडण्यात आले, सगळ्यांना जेलमध्ये घालण्यात आलं. मात्र मुख्य आरोपी ज्यांचं नाव घेतलं जात होतं वाल्मिक कराड, ह्या वाल्मिक कराडला अटक केलेलं नव्हतं. वाल्मिक कराडांना ते पुण्यामध्ये सरेंडर झाले. त्यानंतर आपण सगळ्यांनी पाहिलं की आजपर्यंत त्यांना जामीन झालेला नाही. आता या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचं सुद्धा नाव पुढे यायला लागलं होतं. धनंजय मुंडेंचं सुद्धा नाव पुढे आल्यानंतर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं जे व्यावसायिक जे संबंध आहेत, हितसंबंध आहेत, हे संबंध पाहता धनंजय मुंडे यांना सुद्धा आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तो अद्याप त्यांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं गेलं नाही. म्हणजे हे सगळं धनंजय मुंडे यांच्यावरती सुद्धा त्याचं खापर फुटलं गेलं. तर आता ही त्या केसमध्ये उज्ज्वल निकम यांना शासनातर्फे नियुक्त करण्यात यावं अशा मागण्या झाल्या आणि सरकारनं तसंच केलं की उज्ज्वल निकम यांना या केसमध्ये पुढे आणलेलं आहे. या केसचं कामकाज हे उज्ज्वल निकम पाहतात. आता ही केस सुरू आहे. या केसमध्ये वाल्मिक कराड यांनी आपल्यावरती जे गुन्हे आहेत हे गुन्हे मागे घ्यावे किंवा आपल्याला त्या आरोपातून मुक्त करावे, दोषमुक्तीसाठी सुद्धा अर्ज केलेला आहे. जो जिल्हा सत्र न्यायालयाने तो फेटाळून लावलेला आहे. तसंच जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळलेला आहे तो पुन्हा हायकोर्टाकडे गेलेला आहे. हे प्रकरण सगळं म्हणजे जामीनसाठी किंवा जे गुन्हे दाखल आहेत त्या गुन्ह्यांच्या दोषमुक्तीसाठी. आता वाल्मिक कराड यांच्यावरती जो मोका लावण्यात आला होता, हा मोका त्यांच्यावर जे काही पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत त्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने लावलेले आहेत. परंतु पुढे जाऊन कोर्टामध्ये उज्ज्वल निकम यांनी जे आर्ग्युमेंट केलेलं आहे, जी मांडणी केलेली आहे की बाबा ही कशी गँग आहे, वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घोले, ही जी सगळी गँग आहे ही कशा पद्धतीनं काम करते, हे सगळे एकच आहेत आणि ही बीडमध्ये सर्वाधिक गुन्हेगारी करणारी गँग आहे, हे सगळं कोर्टामध्ये दाखवण्यात आलं. कोर्टाच्या निदर्शनास ते आणलं गेलं सगळं. त्यानंतर मात्र कोर्टाने वाल्मिक कराड यांचा जामीन अर्ज सुद्धा फेटाळला. त्याचबरोबर त्यांनी जो अर्ज दाखल केला होता की आपल्याला याच्यातून म्हणजे हे जे सगळं प्रकरण आहे आपल्यावरती जे गुन्हे दाखल केलेले आहेत त्या गुन्हेमुक्त गुन्हेगार ह्याच्यातून दोषमुक्तीचा जो अर्ज केला होता तो सुद्धा फेटाळण्यात आला. आता ही केस जवळपास निकालाच्या पटलावरती आलेली आहे. वाल्मिक कराड यांच्या वकिलाचं सुद्धा आर्ग्युमेंट पूर्ण झालेलं आहे. तसंच उज्ज्वल निकम यांचं सुद्धा आर्ग्युमेंट या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि आता ही केस जवळपास निकालावरती आहे. आणि निकालावरती असलेल्या केसमध्ये असं बोललं जातं, उज्ज्वल निकम यांच्याकडून असं सांगण्यात येत आहे की ह्या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा होऊ शकते. तसं आम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे की जो घटनाक्रम आहे 6 डिसेंबरला जे भांडण झालं कंपनीच्या आवारामध्ये, त्यानंतर 9 डिसेंबरला अपहरण झालं. अपहरण झाल्यानंतर हत्या करण्यात आली. हत्या करून त्यांना कसं टाकून देण्यात आलं आणि ही जी हत्या जी झाली ही हत्या कशी क्रूर पद्धतीने करण्यात आली, म्हणजे किती क्रूर पद्धतीने केली. अक्षरशः त्या आरोपींनी त्या ज्याची हत्या झाली त्याच्या तोंडामध्ये लघुशंका केली होती, हे सुद्धा कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं फोटोसहित. आता हा सगळा प्रकार बघा, आरोपींनी ही जी केलेली कृत्य ती हे सगळे फोटो कुणाला तरी एकाला ते पाठवलेले होते आणि त्याच्या आधारे सगळा हा तपास, हे सगळे फोटो नाटो सगळं सापडलेलं आहे आणि हे सगळं कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे. आता हे सगळं कोर्टामध्ये दाखल केल्या नंतर मात्र कोर्ट आता ह्याच्यावरती निर्णय घेणार आहे आणि कोर्टाचा निकाल थोड्या दिवसातच येणं अपेक्षित आहे. परंतु कोर्टापुढे जी मांडणी असते ही रीतसर अशी मांडणी उज्ज्वल निकम यांनी केलेली आहे. त्या प्रकरणामधले जे सगळे धागेदोरे आहेत, फोनचं संभाषण म्हणजे कॉल संभाषण असेल की संतोष देशमुख यांना मारल्यानंतर तिथून कोणाकोणाला फोन केले गेले, ते फोटो कोणाला पाठवले गेले, हे सुद्धा सगळं त्या प्रकरणामध्ये आलेलं आहे. आणि त्याचा तपास हा तिथले जे पोलीस अधीक्षक होते ते सुद्धा त्या काळामध्ये बदलले गेले. नवनियुक्त पोलीस अधिकारी तिथं बरेच आलेले आहेत. तसंच जी SIT समिती जी गठीत केली होती, SIT चा सुद्धा अहवाल
हा वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडच्या टोळीच्या विरोधात दिलेला आहे असं काहीसं बोललं जातं. आणि या सगळ्या प्रकरणामुळं आता अनेकांना वाटायला लागलेलं आहे की वाल्मिक कराड यांना शिक्षा होणार आहे. आणि उज्ज्वल निकम यांचं जे आर्ग्युमेंट असतं किंवा उज्ज्वल निकम त्या ठिकाणी वकील आहेत म्हटल्यावरती या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षाच होईल असंच कायद्याच्या कचाट्यातून बोललं जातं, कायद्याच्या दृष्टिकोनातून बोललं जातं. परंतु हे प्रकरण भयंकर आहे आणि गंभीर आहे. त्यामुळं कोर्ट सुद्धा निर्णय घेताना बऱ्याच बाबींचा विचार करून निर्णय घेईल की याचा समाजावरती काय परिणाम होईल. आज जर कोणत्या बाजूने निकाल द्यायचा म्हणजे जो निकाल आहे तो हे सगळं पाहूनच निकाल दिला जाईल. की जसं की आपण म्हणतो की काही गोष्टी मॅनेज केल्या जातात, तर प्रत्येकच गोष्ट मॅनेज होत नसते. ज्या वेळेस समाजाचा उद्रेक होतो त्यावेळेस मात्र तिथं सत्य परिस्थिती मांडावी लागते आणि सत्यच समोर आणावं लागतं. अन्यथा त्या व्यवस्थेच्या विरोधात सुद्धा लोक हे रस्त्यावरती उतरत असतात. अशाच काही कारणामुळं असं दिसतंय एकंदरीत की वाल्मिक कराड आणि त्यांच्या जे टोळीतले जे काही 5, 6, 7 सदस्य आहेत अटक करत असलेले, या सर्वांना फाशीची शिक्षा होईल असंच आता तरी दिसतंय. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.